अण्णा काय सांगता येईल, कारण तुम्ही युवा वर्ग आहे आणि धडाडीचं काम आहे तुमचं, म्हणजे समन्वयाची भूमिका घेता आली तर घेता तुम्ही, नाही तर एखाद्या गोरगरिबावर जर अन्याय व्हायला लागला तर मग तिथं विचार करत नाही तुम्ही काही, किंवा माझ्याकडे पद आहे, सत्तेमध्ये मी त्या सत्तेच्या विरोधात अधिकाऱ्याला कसं बोलावं, कारण जनतेची बाजू घेताना अनेक वेळा तुम्हाला पाहिलेलं आहे मी. मग पक्ष आपल्यावर नाराज झाला तरी चालेल, पण जनतेचं काम पहिले झालं पाहिजे, असा तुमचा मूळ उद्देश आहे. काय सांगता येईल, शेत रस्त्याचा प्रश्न महायुती सरकारच्या माध्यमातून मार्गी लागेल का, पुन्हा कागदी घोडेच नाचवल्या जाते? तसं काही होणार नाही. या महायुती सरकारनं जे काही निर्णय घेतलेले हे शेतकरी बांधवांसाठीच घेतलेले. अनेक वर्षापासून शेतकरी लोक कोर्टात चक्र मारतात, तारखेवर तारीख, वकील लोकांकडून वकिलांनी पैसे, प्रत्येक तारखेला 1000 रुपये 500 रुपये. गोरगरीब लोक कमवतील तर कुठून कमवतील, बरोबर, हे महत्वाचा प्रश्न आहे. आणि महसूल विभागात समजा अपील झालं, एचडीओकडे अपील केलं, तहसीलदाराकडे अपील केलं, तर तो रस्ते पेंडिंग मध्ये पडतात. मग राजकीय दबावामुळं आता जे महाराजांनी बोलले ते बरोबर बोलले की कुठंतरी शेतकऱ्यांचं जे हरासमेंट होतो तो राजकीय लोकांकडूनच होत असतो. आणि हेच राजकारणी लोक त्याच शेतकऱ्याकडून मदत मागायला, भीक मागायसाठी, मतदान मागायसाठी त्या गावात जातात, मोठं आश्वासन देतात. पण त्या शेतकऱ्यांचा जो एचडीओकडे जे केस चालू असतो त्या एचडीओला फोन करणे, त्या तहसीलदारांना सांगणे की नाही तेव्हा कार्यकर्त्याचा शेत आहे, त्यांना रस्ता मंजूर नका करू. मग असे अनेक शेतकरी आजपर्यंत वंचित राहिलेले आहेत. बरोबर. आणि त्या शेतकऱ्यांना न्याय देणारा कोणी नसलं, कोणी नव्हतं आजपर्यंत. पण आज भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारमध्ये जो धाडसी व संयमी आणि एक अभ्यासू मुख्यमंत्री या महाराष्ट्राला भेटलेले आहेत, तसे आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या सोबत कॅबिनेट मंत्री, महसूल मंत्री म्हणून आमचे बावनकुळे साहेब, खरोखर निर्णय घेताना विरोधी पक्षवाले बी बावनकुळे साहेबांचं कौतुक करतात. आम्हाला या विधानसभेत आपल्या सभागृहामध्ये बोलताना ऐकण्यात आलं, व्हिडिओ बी बघितला आम्ही. पण बावनकुळे साहेबांनी जे काही शेतकरी लोकांना जो न्याय देण्याचा प्रयत्न केलेले महाराष्ट्रामध्ये, कानाकोपऱ्यातले शेतकरी लोक आज रोजी मला तरी वाटतो बावनकुळे साहेबांवर खूप प्रेम करायला लागले, कारण की त्यांनी तसे निर्णय घेतले. शेतकरी लोक कुठल्याही परिस्थितीत कुठं समजा पेरणीच्या संदर्भात असो, नागाटी असो, का पीक काढायच्या संदर्भात असो, शेतकऱ्यांना खूप अडचणी होते रस्त्याचे. मेन जर महसूल मंत्र्यांनी निर्णय घेतला असेल तो शेतरस्ता. बरोबर. शेतरस्त्याचा फक्त तो अटॅचमेंट फक्त शेतकऱ्यांपर्यंत आहे, आपल्यासारख्या आम जनतेला नाहीये. बरोबर. ठीक आहे, मी बी शेतकरी आहे, मला जाणीव आहे त्या गोष्टीचा की मला जर रस्ता नसेल तर मी किती परेशान होतो. मग आपले घरचे कोणी फॅमिली जर शेतात गेले तर मग चिखलातून दुसऱ्या रस्त्यानं जावं लागतो. बरोबर. असे अनेक शेतकऱ्यांचा परेशानी या ठिकाणी महाराष्ट्रात महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी निर्णय घेतला. त्या समिती जे नेमले बावनकुळे साहेबांनी, खरोखर योग्य निर्णय घेतलेले आहेत. आणि त्या समितीच्या माध्यमातून शेतकरी माझे कधीच कुठलंही कोर्टाचा पाऊल उचलणार नाही, कोणी रस्ता अडवणार नाही. मी त्या शेतकरी लोकांना सर्वांना आवाहन करतो की जो काही शासनाकडून जो काही अनुदान भेटून राहिलं, जो काही तुम्हाला मदत भेटून राहिलं, जो काही तुम्हाला समजा रस्ता मंजूर होऊन राहिला, ज्या गटातून जुने पद्धतीचे रस्ते आहेत ते आज रोजी लोकांनी अडून ठेवलेत, तो रस्ते मोकळे करून घ्यावं. मी शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या हिशोबानं रस्ते करून घ्यावं. आम्ही मदत करायला उभं आहो आणि आलेला संधी स्वतःच्या हातानं गमवू नये. शेतकऱ्यांना माझी आव्हान आहे. आणि या समितीचा अध्यक्ष म्हणून माझे मित्र, माझे जिवलग, माजी तालुका अध्यक्ष शंकरभाऊ गायकवाड हे निश्चितपणानं शेतकरी बांधवांना मदत करतील.